वळूयात इतर काही घडामोडींकडे। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा अडचणीत आलेत। माझ्यासोबत या, मी तुम्हाला पैसे देतो अशी ऑफरच दानवेंनी मतदारांना दिली आहे। माझ्याबरोबर या, तुम्हाला पैसे देतो। मी तुम्हाला पैसे देतो, त्याला पैसे नाही भेटू राहिले। तुम्ही माया मागे उभे राहणार की नाही? वर हात करा, कोण कोण पाहू द्या। दानवेंचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। मी तुम्हाला पैसे देतो, त्याला पैसे नाही भेटू राहिले। कशाला निवडणूक घ्यायची आणि काय करायची यार? भाजप प्रदेशाध्यक्षांसाठी पैसा झाला मोठा। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे कधी काय बोलतील याचा नेम नाही। आता तर रावसाहेब दानवेंनी चक्क मतदारांना ऑफर दिली आहे। मोदीजीला प्रधानमंत्री करणार का? वर हात करून सांगा, आपल्याला भरोसा नाही बा। कोणी काही म्हणो, कोणी काही सांगो, देशातले सारे चोट्टे एक झालेत आणि मोदीजीला होऊ देऊ नका म्हणून राहिले। तुम्ही मोदीजी संग उभे राहणार का नाही? आपल्याकडे बी सारे चोट्टे एक झालेत आणि रावसाहेब दानवेला पाडा म्हणून राहिले। काहून तर मी मोदीजीचा माणूस आहे। मी तुम्हाला पैसे देतो, त्याला पैसे नाही भेटू राहिले। तुम्ही माया मागे उभे राहणार की नाही? वर हात करा, कोण कोण पाहू द्या। कशाला निवडणूक घ्यायची आणि काय करायची यार? काहून तर मी मोदीजीचा माणूस आहे। मी तुम्हाला पैसे देतो, त्याला पैसे नाही भेटू राहिले। तुम्ही माया मागे उभे राहणार की नाही? वर हात करा, कोण कोण पाहू द्या। कशाला निवडणूक घ्यायची आणि काय करायची यार? माझ्याबरोबर या, तुम्हाला पैसे देतो असं धक्कादायक विधान दानवेंनी केलंय। मी तुम्हाला पैसे देतो, त्याला पैसे नाही भेटू राहिले। दानवेंच्या या विधानावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे। कारण जे दानवे साहेब शेतकऱ्यांना साले म्हणू शकतात, त्यांच्याकडे काय अपेक्षा करायची? आणि मी तुम्हाला पैसे देऊन राहिलोय, किती पैसे देणार हो? लाचार समजता का महाराष्ट्रातल्या जनतेला? महाराष्ट्रातली जनते, शेतकरी तुम्हाला विकत घेऊ शकतील एवढे गर्भ श्रीमंत आहेत। आणि महाराष्ट्राची श्रीमंती पैशात नाही आहे। महाराष्ट्राची श्रीमंती इथे इथे हृदयात, जी तुमच्या जवळ नाही। आणि कद्रू माणसंच नेहमी पैशाच्या जीवावर दादागिरी करतात। तेव्हा लोकशाहीमध्ये सत्तेचा माज आणि मगरुरी उतरवतात लोक। पैशाची भाषा करणारा अदानी अंबानी या देशाचा पंतप्रधान किंवा या देशाचा मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही रावसाहेब दानवे। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे दानवे यापूर्वीही अनेकदा अडचणीत सापडले। आताही दानवेंच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झालाय आणि विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय। लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही, जालना।